हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी तुम्हाला अख्खा मसूरची रेसिपी दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे मी एका कुकरमध्ये 1.5 टोपण अख्खा मसूर घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतलेले आणि आता आपल्याला 2 ते 3 साधारणपणे शिट्ट्या द्यायच्या आहेत। तर तोपर्यंत इथे मी 3 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे, 1 मिरची, कोथिंबीर, खोबऱ्याचं वाटण आहे, कढीपत्ता आणि लसूण घेतलेला आहे। तर आता आपल्याला ही मिरची उभी कट करून घ्यायची आहे। तर ही फोडणीसाठी आपल्याला वापरायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला याचा उभा कट द्यायचा आहे। त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आपल्याला। तर कोथिंबीर चिरून झालेली आहे आणि आता आपल्याला कांदे चिरायचे आहेत। तर मी कांदा जरा जास्त वापरते कारण कांद्यामुळे जरा जास्त टेस्टी लागते भाजी। तर असा बारीक एकदम चिरून घ्यायचा आपल्याला कांदा। तर अगदी मोजक्या साहित्यामध्येच आपल्याला ही भाजी बनवायची आहे। आणि लसूण सुद्धा मी 4 ते 5 पाकळ्या बारीक त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकताय मसूर सुद्धा छान शिजलेला आहे। आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर इथे मी 4 ते 5 चमचे तेल घेतलेले आहे। तेल थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचे। जिरे छान फुलल्यानंतर त्यामध्ये लसणाच्या पाकळ्याचे तुकडे टाकायचे। त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकायची आणि उभा कट दिलेल्या मिरची टाकायची। तर काही सेकंद आपल्याला हे साहित्य तेलामध्ये छान परतून घ्यायचे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकते मी। दोन ते 3 मिनिटं आपल्याला कांदा सुद्धा तेलामध्ये परतायचे। तर कांदा सॉफ्ट झालाय आणि त्यामध्ये आता आपल्याला 2 ते 3 चमचे खोबऱ्याचं आणि लसणाचं वाटण टाकायचं आहे। तर तेलामध्ये आता थोडा वेळ परतून घेतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला मसाले टाकायचे आहेत। तर तिखट मसाला जो आपण रोजच्या भाजीसाठी वापरतो तो मी 1.5 चमचा वापरला इथे आणि अर्धा चमचा धने पावडर। आता मसाले भाजल्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे जेणेकरून मसाला करपणार नाही आपला। आणि फोडणीला तेल सुटेपर्यंत थोडा वेळ आपल्याला हे मसाले भाजू द्यायचे आहेत अजून। त्यानंतर वाफवून घेतलेले अख्खा मसूर यामध्ये टाकायचे। आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी यामध्ये ऍड करू शकता। त्यानंतर यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकायचे। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।